सगळ्या घटनेच्या आधीच्या आपण पाहिलेल्या आहेत. प्रामुख्याने तुम्ही म्हणत होता की जर विलिनीकरण झालं तर काही माझा अडचण नाही किंवा माझा विरोध त्या गोष्टीला नसणार आहे. अजित पवारांची तुम्ही लाईन घेतली 2019 पासून एनडीए सोबत जाण्यासंदर्भातली होती. आता शरद पवार पक्षांच्या वतीनं काही डेट्स समोर आणलेल्या आहेत, वेगवेगळ्या तारखा, जिथं अजित पवार स्वतः एकटे या सर्व नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि ही विलिनीकरणासंदर्भातली चर्चा होती अशी देखील माहिती समोर येते. जर हाच पुढे जाऊन ही गोष्ट घडणार असेल तर तुम्हाला ती मान्य असेल का? आणि विलिनीकरण जर होणार असेल, शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत येणार असेल तर तुम्हाला ते मान्य असेल का तुमच्यासोबत? एक असं आहे की जर तरच्या प्रश्नावरती मी आज काही बोलणार नाही. एक राजकीय भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या विचारांनी पुढे जाण्याचा नेटाने आत्मविश्वासाने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला हायपोथेटिकल हे याचं उत्तर मी आज देऊ इच्छित नाही. ज्या ज्या वेळेला जशी जशी परिस्थिती उद्भवेल त्या वेळेला पक्ष सामूहिकरित्या या संदर्भामधला विचार नक्की त्या ठिकाणी करेल. पण सर, तुम्ही होता का या सगळ्या चर्चांमध्ये? कारण अशी एक माहिती मिळते, प्रेम कोर्टला अजित पवारांचं जे मंत्रालयाच्या मागचं निवासस्थान आहे तिथे एक बैठक झाली होती. खासदार सुप्रिया सुळे आणि तुम्ही दोघेही त्या ठिकाणी बैठकीला होता. साधारणपणे 16 जानेवारीची तारीख असावी. संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यानची ही भेट होती. नेमकं या भेटीमध्ये नेमकं काय झालं होतं? आणि जर विलिनीकरणासंदर्भात चर्चाच नव्हती तर मग घड्याळ चिन्हावर तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उभेच कसे काय केले? एक भाग असा आहे की आपण जी तारीख सांगताय त्या तारखेबद्दल कोणाला तरी माहिती देऊ द्या, मग मी जरूर त्या विषयावरती बोलेन. एक, त्याच्या आधीच महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. आपण जी तारीख सांगताय त्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या होत्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आलेले होते आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांचा पक्ष यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. निवडणूक वेगवेगळ्या चिन्हावर, जरूर मी म्हणतो ना, वेगवेगळ्या चिन्हावरती पण एकत्रितपणे निवडणूक लढवली. हे संबंध महाराष्ट्राने त्यावेळेला पाहिलं. निवडणूक एकत्रितपणाने लढणं, मी तर एखादा निवडणुकीच्या पुरता हा एक भाग झाला. त्या निवडणुकीचा टप्पा पुरा होत असतानाच जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित झाल्या आणि या जिल्हा परिषदच्या निवडणुका प्रामुख्याने कुठे आहेत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, परभणी आणि संभाजीनगर, कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. त्यामुळे तो जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला तो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं. त्याच्यानंतरच्या बैठकीचा असावा असं माझं मत आहे. माझं मत का? कारण त्यानंतर खुद्द दादाने एक पत्रकार परिषद बारामतीमध्ये घेतली आणि दादानी त्या बैठकीमध्ये जे ठरलं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. माझं या ठिकाणचं एखादं वाक्य त्या घटनेशी सुसंगत का विसंगत आपण नक्की शोधपत्रिकेतलं एक उत्तम जाणकार आहात तेव्हा आपण बघू शकता. त्यावेळेला दादांनी स्वच्छपणाने सांगितलं की या निवडणुका एकत्रितपणाने लढवाव्यात आणि एकत्रितपणाने लढवत असतानाच एका चिन्हावरती लढवाव्यात, घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात, अशी चर्चा त्या बैठकीमध्ये झाली असं दादांनीच पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते स्पष्ट केलं. एक, त्यानंतर दादांनी मला फोन केला. दादांनी ते सांगितलं की अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे शशिकांत शिंदे तुमच्याशी संपर्क करतील आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करायचे आहेत, तेवढ्या सूचना आपल्या जिल्हाध्यक्षांना द्या, एवढीच चर्चा. पण हे संबंध महाराष्ट्रानं ज्या पद्धतीनं महानगरपालिकेला 2 राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढल्याचं पाहिलं, संबंध महाराष्ट्र हे देखील पाहतोय. कुठल्याही प्रकारची प्रवेश न करता शरदचंद्र पवार पक्षातले अनेक उमेदवार आहेत ते थेट घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. विलिनीकरणाचा हा एक पहिला टप्पा नव्हता? नाही, मला या विषयावरती काय बोलायचं नाही. नेमकं काय होतं सर? कारण तुम्ही मला अध्यक्ष काय आहात. माहिती नाही ना, असं आहे निलेशजी, जी चर्चा जो निर्णय, बघा मी गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आणि प्रामुख्याने 99 सालापासून दादांचा एक सहकारी म्हणून वावरत आलो. दादांचा विश्वास संपादन करण्या इतपत माझे बोनाफाईड्स राजकीय जे होते ते मी त्या वेळेला निश्चित सिद्ध केलेले आहेत. त्याच्यामुळे एक बाब स्पष्ट आहे की जो निर्णय दादा करतील त्याची चर्चा माझ्याशी हो न हो मी त्या निर्णयाचं पालनही करत आलो. माझी काही मतं असतील एखाद्या बाबतीमध्ये तर ते मी बोलायचो, मांडायचो, कारण तेवढा माझा आणि त्यांचा एक उत्तम पद्धतीचा संवाद होता आणि हे महाराष्ट्राने अनेक वेळेला अनुभवलं आहे. या उलट दादांच्या बाबतीमध्ये माझ्या असलेल्या भूमिकेच्या बद्दल सुद्धा मला अनेक वेळेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. कुणी का कधी मी काही बोलणार नाही.
अनेक वेळेला झाला. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो जो निर्णय जो दादाने घेतला की निवडणूक एकत्रितपणाने घड्याळाच्या चिन्हावरती लढवण्याचा, त्या व्हिडिओमध्ये असलेले सर्व नेत्यांनी एकत्रित म्हणून घेतला असावा असं दिसतंय. मला माहीत नाही. मला तेवढं सांगण्यात आलं की असा निर्णय झाला. मग त्याचा आणि हे बघा विलिनीकरणाचा मुद्दा कुठे येतो हा माझा सवाल आहे. असेल तर आता आम्हाला जसं आपणही वारंवार विचारत आहात की शपथविधीची घाई का झाली, तर तो मुद्दा त्या ठिकाणी येतो की अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वीच विलिनीकरणाची चर्चा करण्याची घाई कोणाला का झाली हे एकदा स्पष्ट झालं की मग आपोआपच त्या संदर्भातली उत्तरं येऊ शकतील. तुम्ही खूप महत्त्वाची गोष्ट नमूद केली की अनेक वेळा सुनील तटकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला अजित पवारांच्या बाबतीत, पण अजित पवारांना सुनील तटकरेंची साथ कधी सोडली नाहीत. खंबीरपणे हे दोन्ही मित्र एकमेकांच्या सोबत उभे होते, प्रत्येक प्रसंगात उभे होते. त्यामुळे जर एवढा मोठा पक्ष निर्णय घेत असेल, खास करून तुम्ही तर प्रदेशाध्यक्ष आहे, तर नक्कीच या सगळ्या विषयासंदर्भात काहीतरी बोलणं झालं असेल. कारण ज्या पद्धतीचे सगळे दावे केले जात आहेत की आता ही शेवटच्या टप्प्यात होती, 15 तारीख निश्चित झाली होती, स्वतः शरद पवारांना म्हटले, त्यामुळे याच्या पुढे तर दुसरा आणि कोणच व्यक्ती नाहीये की जे या सगळ्या विषयासंदर्भात बोलू शकेल. नाही, मी काय म्हटलं की कोणीतरी सांगितलेलं आहे की आम्ही पत्रकार परिषद घेऊन काय काय टप्प्यावरती काय काय झालं ते आम्ही सांगू. ते एकदा येऊ दे ना. मलाच काय आज सांगण्याची काय घाई आहे. शपथविधी झाला, नाही पुढचे सगळे टप्पे गोष्टी होत गेल्या. बघा निलेशजी, मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, दोन बाबी पूर्णपणाने स्वतंत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला नेता निवडणं आणि शपथ घेणं नेतृत्वाने, हा आणि विलिनीकरणाचा मुद्दा काय येतो. म्हणजे विलिनीकरणानंतर उपमुख्यमंत्री दुसरं कोण होणार होतं का, हा का प्रश्न उपस्थित केला जातो मला कळू शकत नाही. मी आपल्याला प्रश्न विचारतो. असं काही नाही, मी आपल्याला प्रश्न विचारतो की वारंवार हे का विचारलं जात आहे. मी आपल्याला स्पष्टीकरण दिलं, माध्यमांना स्पष्टीकरण दिलं. आता यापेक्षा या विषयावरती मला बोलायचं नाही, कारण तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. आमचा नेता कोण आम्ही निवडायचा. आम्ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढून जिंकून आलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य यापेक्षा मी अधिक करू इच्छित नाही. आपण जे विचारलेला त्या सगळ्या प्रश्नाची माझ्या परिस्थितीमध्ये जे माझ्यामार्फत पक्षाची भूमिका जी मांडण्याची आवश्यकता होती ती त्या ठिकाणी मी निश्चितपणाने मांडलेली आहे. पवार साहेब